हे गाइस, वेलकम बॅक टू सनी अँड मयुरी युट्यूब चॅनल. तर आजचा टॉपिक असणार आहे की आम्ही युट्यूब चॅनल का अरे युट्यूब चॅनल नाही बोलायचं, ऍक्च्युली मला काय बोलायचं आहे की आम्ही व्लॉगिंग परत का चालू करतोय. तर हा आमचा आजचा टॉपिक आहे. 2027 आपण म्हणजे ब्लॉगिंग परत स्टार्ट करणार होतो. म्हणजे युट्यूब वाल्यांनी आम्हाला शॉक करून टाकलंय की बाबा आम्हाला नाही जे सगळेच नवीन जे युट्यूबर्स channel आहेत ज्यांचे ब्लॉगिंग चॅनल किंवा कुठले पण चॅनल आहे त्यांना सगळ्यांना एक इन्स्ट्रक्शन दिलं आपण असं म्हणूया की पहिले जर युट्यूबचं जे मॉनिटायझेशन जी प्रोसेस होती ती पहिले 1000 सबस्क्रायबर तरी पाहिजे होते आणि 4000 वॉच टाइम पाहिजे होता. तर आता युट्यूबने नवीन टूल काढलाय सगळ्यांसाठी जे नवीन युट्यूब चालू करणार आहेत किंवा ज्यांचं चालू जस्ट स्टार्ट झालंय त्यांचं चॅनल त्यांच्यासाठी की आता 1000 सबस्क्रायबर तर तेवढेच असणार आहेत की आपलं ते मॉनिटायझेशन साठी लागणारच आहे. पण 4000 जो वॉच टाइम होता तो आता वाढलेला आहे. तो आता त्यांनी केला 8000 वॉच टाइम. हा 8000 वॉच टाइम केले आणि आणि आतापासून नाही केलं 20 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यू पाहिजे. तर पहिले तर ते सांगू दे काय की आता लगेच नाही होणार आहे ते 2027 ला फेब्रुवारी पासून चालू होणार आहे की 8000 वॉच टाइम पाहिजे. आता फेब्रुवारी पर्यंत आपल्याला कसं पण करून कम्प्लीट करायचे 4000 वॉच टाइम. त्याच्यासाठी आम्ही आता स्टार्ट केलं आणि आता फेब्रुवारी पर्यंत ट्राय करू 4000 वॉच टाइम कम्प्लीट करा. नाही ट्राय ना करायचंच आहे हा, करायलाच आपल्याला. वॉच टाइम कम्प्लीट करायचंच आहे. आम्ही शॉक झालो खूप. आम्हाला असं वाटलं आता लवकर चालू नाही केलं तर आता आमची जी मेहनत होती एक वर्ष सगळी पाण्यात जाईल. पाण्यात नाही जाणार, आम्हाला खूप अजून एक्स्ट्रा मेहनत करायला लागेल. म्हणजे ती अगदी पाण्यात गेल्यासारखीच होईल. म्हणून आणि ऍक्च्युली आपण काय केलं माहितीये का, आपण कन्सिस्टन्सी ब्रेक केली आपण. तर ती ब्रेक नाही केली पाहिजे होती आम्ही. आणि तुम्ही पण स्वतःहून इच्छा नव्हती ब्रेक करायची पण काय काय कारण होती. मला तर खूप आवडतं आधीपासून पण काही कारणांमुळे आम्हाला नाही जमलं करायला गॅप. कारण की ह्याच्यानंतर जर पुढे आम्ही गेलो तर मग आतापासून जे खूप मेहनत लागते. आम्ही डेली शॉर्ट्स पण टाकावं लागतील. आता परत आता आम्हाला चालू करावं लागेल. हा आणि आता आम्ही ठरवलंय की आता पहिला आम्ही तुम्ही बघत असेल की आम्ही चॅनल जेव्हा ओपन केलं तर आम्ही काय पण कसं व्हिडिओ टाकायचो. म्हणजे कधी पण काय पण कसं पण ते कसं होतं, मी तेव्हा नव्हतो त्यावेळी स्टेबल. तर पण मला चालू करायची इच्छा खूप होती की मला हे युट्यूबच चालू कारण की माझी खूप इच्छा होती. मला पहिल्यापासून आवडतं. मला पण खूप आवडतं असं व्हिडिओ. लग्नाच्या आधी काय केलं चालू तेव्हा बोलले लग्नाच्या आधी वेगळं करायचं आपण. असं का वेगळं राहायचं मग असं काय नाही. पॉसिबल होतं ते कसं चालू करणार लग्न झाल्यावर. लग्नच करणार होती ना माझ्यासोबत. पण ती गोष्ट वेगळी आहे. ही गोष्ट वेगळी तेच थोडं राम आहे. द्या. वेगळं असतं आता वेगळं. आपण आता ह्याच्यातच ग्रो करणार आहे. आणखी आता इकडे काय जॉब वगैरे करणार नाही कारण की माझी तर इच्छा नाही जॉब वगैरे. असं रिअलिस्टिक करतोय तर माझं ते आता थोडं असं स्टेबल झालं. आता मजा येते. आता मला आता मी ब्लॉग करणार आणि एकदम मस्त करणार. आता तुम्ही एन्जॉय करा आमच्या. तर आता फेब्रुवारी पर्यंत आम्ही ट्राय करणार आहे खूप सारे परत ते पहिल्यासारखे ब्लॉग बनवायला ट्राय करते. तुमच्यासाठी एंटरटेनमेंट घेऊन येणार आहे नवीन. तर आता आपण रोज आता आपण भेटूया म्हणजे रोज पहिला आम्ही तुम्हाला ते सुद्धा सांगतो आम्ही ठरवले की वीकली 2 ते 3 व्हिडिओ आपण कंपल्सरी टाकणार आहे. कधी नाही झालं तर 2 असं अपलोड करू. पण आता डेली आम्ही टाकणारच आहे काय पण होऊ दे. आता आम्हाला स्वतःला कंटाळा आला की किती दिवस ब्लॉगिंग स्टॉप झाली. आम्हाला पण खूप कंटाळा वाटत की आमचं काम बंद झालं आणि तुम्हाला सुद्धा वाटलं म्हणजे आता करणार नाही पुढे ब्लॉगिंग वगैरे. पण आम्हाला माहिती होतं की आम्हाला तर करायचं आहे आणि याच्यातच आम्हाला करायचंय पूर्णपणे. आणि माझं कसं आहे ना, मला लहानापासून मला काहीतरी बिझनेस माइंड मध्ये इच्छा आहे. मला असं कुठे जॉब एम्प्लॉय वगैरे करायचं काही इच्छा नाही. एका जागेवर बसून माझा जॉब मला आता पण मला ऑफिस मध्ये पुढे पण भेटे पण एका जागेवर 9 तास मला नाही होत बसायला. आणि मला म्हणजे जे युट्यूबनी का चॉईस केलं की मला आहे ना सगळीकडे फिरायला पण भेटेल आणि दुसरी गोष्ट मला ह्याच्यात इन्कम पण भेटेल. मेन गोष्ट आहे ना अशी आहे की त्याला आवडतं आणि आपल्याला जी गोष्ट आवडते आपण त्याच्यात काय केलं पुढे गेलो तर ते खूप आनंद देतं आपल्याला त्या गोष्टी करताना. आणि आपण त्यात 100% आहे पण हो सक्सेस तर होतोच 100%. आणि आता जर तुम्हाला बिझनेसचे आयडियाज पाहिजे असेल ना लिटरली खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही ना चॅट जीपीटीचा तुम्ही यूज करा. खूप म्हणजे खूप भारी आहे चॅट जीपीटी. आणि आता
तुमच्याकडे जर जिओ सिम असेल ना तर तुम्हाला 18 महिन्यासाठी आहे ना फ्री आहे. म्हणजे जे काय आहे ChatGPT ना, use म्हणजे करा. सगळं AI तुम्हाला सगळे AI चे सगळे टूल्स आहेत ना सगळे फ्री आहेत. म्हणजे तुम्हाला जर युट्यूब चॅनल चालू करायचं असेल ना तर तुम्ही आहे ना हा चॅट जीपीटीला विचारा म्हणजे कसं करायचं, त्याच्यामध्ये स्टार्टिंग कुठून कंटेंटचे करतो. वेगवेगळे आयडियाज वगैरे पण Content भेटतात. काय, म्हणजे पण आता एक नवीन आलं की आपल्याला थंबनेल असा मस्त बनवून भेटतो ना AI मध्ये. वेळ तर तर बाबा आपली मेहनत जी होती ती थोडीफार असं मी बोलले कमी व्हिडिओ मध्ये पण नसतील तर थंबनेल हा, मध्ये एकदम thumbnail मस्त येतात. आम्ही आम्ही आमच्या त्याच्यासाठी पण केले. तर ठीक आहे. आता आपण ना भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग फक्त आम्ही ह्याच्यासाठीच आलेलो की तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो की हे असं असं म्हणजे असं चालू आहे युट्यूब बद्दल म्हणजे फेब्रुवारी पासून. ज्यांना माहिती नसेल मी त्यांच्यासाठी पण आहे, जे चालू करणार असेल त्यांनी पण. मी तर बोलतो ना तुम्ही पण सगळ्यांनी युट्यूब चॅनल एक तरी चालू कराच, कारण की ह्याच्यात लाईफ आहे युट्यूब मध्ये. बाकी मी असं मी बघतो दुसऱ्या ठिकाणी खूप प्रेशर आहे, खूप हे ते, पेक्षा हे बरे आपलं फिरा मस्त एन्जॉय करा आणि मस्त पण याच्यात पण मेहनत असते असं वाटत मेहनत असेल की मेहनत नुसतं सगळ्याच फिरायचं गोष्टींमध्ये आहे. असं नाही की मेहनत नाही आहे. मेहनत आहे, थोडंफार टॅलेंट पण लागतं. मेहनत कुठे माहितीये का, मेहनत ऍक्च्युली एडिटिंगचा आहे. ते छोटे 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 पार्ट्स कट करावे लागतात ना, तिकडे मेहनत लागते आणि ते परत ऐका, परत रिपीट करा, परत 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 ते रिपीट 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 त्याला ते म्हणजे आहे त्याच्यात पण मेहनत, पण ती मेहनतची मजा येते मला. आणि ती गोष्ट करायला आम्हाला मजा येते तर आम्ही करतो. त्यात हिला कंटाळा काय येत हिला नाही. जेवण पण येतं चांगलं चांगलं. हा. आम्ही ते पण आता आम्ही आता वेगळे डिश बनवू. आता तुम्ही विचार करत असतो की काय नाही मी चपात्या भाज्या वगैरे दाखवतो, चपात्या भाज्या टाळा. आम्ही 2 दिवस अगोदरच आपण आमचे ब्लॉग वगैरे बघत होतो. बोललो आता आताच्या ब्लॉग मध्ये थोडा पण इम्प्रुव्हमेंट देऊ. म्हणजे पहिल्याच्या ब्लॉग मध्ये मी बघितलंय मी खूप मला स्वतःला हसायला येत होतं एवढं म्हणजे आम्ही बेसिक सांग आता. दाखवत होतो, एवढं पण काय दाखवलं नाही चांगलं, म्हणजे घरातलंच दाखवत होतो. आता आम्ही ब्लॉग बनवता बनवता आमचा मेमरी फुल झाली. तर त्यामुळे आम्हाला वाटलं आमचा ब्लॉग चालू आहे आणि आम्ही बोलतच चालू आहे. आम्ही एवढं एवढं मोठं बोलतोय 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 नंतर बघितलं तर जाऊन बघतोय तर इंग्लिशचा मेसेज हा मला असं असं झालं. पावर गेली वाटतं आपली. पावर पावर हळूहळू कमी होत जाते. स्टार्टिंगला असते एवढी, नंतर हळूहळू खाली होते. तर ठीक आहे आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आतापासून आम्ही फुल ऑन ट्राय करतोय की आम्ही बेस्ट ऑन बेस्ट मस्त मस्त व्लॉग देण्यासाठी तुम्हाला एंटरटेन काय करायचं प्रयत्न आहे. म्हणजे जेवढं आधी म्हणजे जे होते त्याच्यापेक्षा आता छान बनवू. तुम्ही बघत राहा आणि बघत राहा. सात जाऊ आता आता परत आलोय तर चालू राहील आता कंटिन्यू. हा. तर जे काय आहे तर आमच्या चॅनलला आणि आता ज्या घरात आलं ते सुद्धा मस्त घर आहे. तुम्हाला दिसत असेल की किचन एकत्र आहे, किचन आणि हॉल एकत्र आहे आणि सेपरेट बेडरूम आहे. तर घर सुद्धा मस्त आहे आणि बॅकग्राऊंडचं नेचर मध्ये बॅकग्राऊंड पण तुम्हाला दाखवतो थांबा बॅकग्राऊंड इथून. हा बघा हा पूर्ण आमचा बॅकग्राऊंड आहे. खूप मस्त एकदम आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो राहायला. पहिला रिझन तर हे आहे की आम्हाला इथून व्ह्यू मस्त भेटलाय. तर व्ह्यूमुळेच मी इथे राहायला आलो आणि मस्त एकदम ग्रीनरी आहे ग्रीनरी. पीसफुल वाटतं, छान वाटतं. ओरिजिनल हवा सर्व. आता हे किती दिवस राहील काय माहिती. हे पण मला वाटतं थोडं दिवसांनी हे पण सगळे बिल्डिंग बदलून जातील इथे. तो पण राहतो पण तरी झाडांची हवा खाऊ आपण. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती टिक करा. तुमची इच्छा करायची असेल तर करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. आणि आम्हाला ऍक्च्युली आता लाईक द्या कारण की ना आता लाईक पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त, कारण की आम्हाला समजेल पण ना की पब्लिक लोकांना म्हणजे चांगलं वाटतंय की नाही की असंच आम्ही आमचं बनवतोय आणि चालतोय पुढे पुढे. तर ठीक आहे तर एकदा लाईक करा जरासं, फक्त एकच असा टाक करणार. आणि नवनवीन व्हिडिओ सुद्धा बघत राहा. हो तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.